नमस्कार. इतिहासात अशा काही गोष्टी आहेत ज्या कितीही वेळा ऐकल्या तरी नव्याच वाटतात. आज आपण अशीच एक गोष्ट पुन्हा एकदा जगणार आहोत, छत्रपती शिवाजी महाराज आणि अफजल खान यांच्या त्या अविस्मरणीय भेटीची. ही गोष्ट आहे केवळ शौर्याची नाही, तर अचाट धाडसाची आणि अतुलनीय बुद्धिचातुर्याची. चला तर मग पुन्हा एकदा जाऊया त्या काळात. विचार करा, सह्याद्रीच्या कुशीत घनदाट जंगलाने आणि उंच कड्यांनी वेढलेला तो अभेद्य प्रतापगड. तो फक्त एक किल्ला नव्हता, तो होता महाराजांसाठी एक सुरक्षित आश्रयस्थान आणि त्यांच्या प्रत्येक डावपेचाचं केंद्र. आणि याच किल्ल्याच्या साक्षीने स्वराज्याच्या इतिहासाचे एक सोनेरी पान लिहिलं जाणार होतं. विजापूरचा आदिलशाही दरबार. तिथे अक्षरशः एकच खळबळ माजली होती. शिवाजी महाराजांचं वाढतं सामर्थ्य, त्यांच्या विजयांच्या बातम्या, यामुळे दिल्लीपासून विजापूरपर्यंत मोठमोठ्या सत्ताधीशांना घाम फुटला होता. आदिलशाहीची तर झोपच उडाली होती. दरबार खचाखच भरला होता, पण तिथे होती फक्त भयान शांतता. एकच प्रश्न सगळ्यांच्या मनात होता: शिवाजीला कोण रोखणार? मोठे मोठे सरदार, पण सगळे मानाखाली घालून बसले होते. कुणामध्ये हिंमत नव्हती. महाराजांच्या नावाचाच एवढा दरारा होता की सगळेच धसका घ्यायचे. आणि त्याच शांततेत एक अवाढव्य धिप्पाड सरदार ताडकन उठून उभा राहिला. तो होता अफजल खान. भर दरबारात त्याने विडा उचलला आणि गर्जना केली: शिवाजी, त्याला काय जिवंत पकडायचं? मी त्याला खेचून आणीन इथं. त्याचा तोरा, त्याचा अहंकार आणि त्याची ताकद याला जणू काही सीमाच नव्हती. आणि मग ती बातमी वाऱ्यासारखी पसरली: अफजल खान येतोय. एक प्रचंड मोठी फौज घेऊन तो स्वराज्यावर चालून येतोय. ही फक्त बातमी नव्हती, हे होतं स्वराज्यावर कोसळलेलं एक अस्मानी संकट. संपूर्ण महाराष्ट्रावर जणू भीतीची एक काळी गडद सावली पसरली होती. तो फक्त सैन्य घेऊन येत नव्हता, तो लोकांची मनं तोडत येत होता, लोकांचं धैर्य खच्ची करत होता. त्याने काय केलं तर आपली श्रद्धास्थानं तुळजापूर, पंढरपूर यांसारख्या पवित्र देवळांची विटंबना केली. लोकांच्या मनात प्रचंड भीती निर्माण केली. त्याचा डाव अगदी स्पष्ट होता: महाराजांना एकटं पाडायचं, त्यांना घाबरून टाकायचं. पण सगळीकडे भीतीचं वातावरण असताना एक व्यक्ती मात्र सागरासारखी शांत होती, आणि ती म्हणजे स्वतः शिवाजी महाराज. ते अजिबात डगमगले नाहीत. उलट त्यांच्या डोक्यात एक अत्यंत धाडसी योजना आकार घेत होती. वादळाच्या केंद्रस्थानी जशी शांतता असते, तसे महाराज अविचल होते. आता ही लढाई फक्त दोन सैन्यांची राहिली नव्हती. ही लढाई होती दोन विचारांची. एका बाजूला होती अफजल खानाची असुरी ताकद आणि दुसऱ्या बाजूला होती महाराजांची प्रखर बुद्धिमत्ता. एका बाजूला होता कपटी डाव आणि दुसऱ्या बाजूला होती दूरदृष्टी. आणि हे स्पष्ट होतं की या लढाईत शक्ती नाही तर युक्तीच श्रेष्ठ ठरणार होती. दोघांच्या डावकिचांमध्ये जमीन अस्मानाचा फरक होता. अफजल खानाला वाटत होतं की आपल्या प्रचंड सैन्यापुढे हे डोंगरदऱ्या काय चीज आहे. तो आपल्या ताकदीच्या गर्वात होता. पण महाराजांना पक्क माहीत होतं की आपलं खरं बळ या सैन्यात नाही, तर या सह्याद्रीच्या कडेकपारीत, इथल्या घनदाट जंगलात आहे. खानाला वाटत होतं तो शेर आहे, पण त्याला कल्पना नव्हती की त्याचा सामना सव्वा शेर सोबत आहे. आणि म्हणूनच महाराजांनी निवड केली प्रतापगडाची. विचार करा, घनदाट जंगल, उंच कडे, निसरड्या वाटा. खानाच्या त्या अवजड सैन्यासाठी हा किल्ला नव्हता, हा एक चक्रव्यूह होता, एक सापळा होता. महाराजांनी फक्त जागा निवडली नव्हती, तर त्यांनी अख्ख्या सह्याद्रीलाच आपलं शस्त्र बनवलं होतं. हळूहळू बोलणी सुरू झाली आणि अखेर तो क्षण ठरला. प्रतापगडाच्या पायथ्याशी शिवाजी महाराज आणि अफजल खान यांची भेट होणार होती. तो क्षण हळूहळू जवळ येत होता. एक असा क्षण ज्यावर संपूर्ण स्वराज्याचं भविष्य टांगणीला लागलं होतं. सगळ्या महाराष्ट्राचा श्वास रोखला गेला होता. महाराजांना खानाच्या कपटी स्वभावाची पुरेपूर कल्पना होती. ते त्याला ओळखत होते, म्हणूनच त्यांनी तयारीही तशीच केली होती. त्यांनी कपड्यांच्या आतमध्ये चढवलं होतं चिलखत, कमरेला खोचला होता बिछवा आणि हातामध्ये लपवली होती तीक्ष्ण वाघनखं. ही फक्त तयारी नव्हती, ही होती दूरदृष्टी, ही होती सावधगिरी. भेटीच्या शामियान्यात एक तणावपूर्ण शांतता. तो अवाढ्य खान पुढे सरसावला आणि मैत्रीचं खोटं नाटक करत म्हणाला: या राजे, या आम्हाला भेटा. त्याच्या शब्दांना मधाची गोडी होती, पण डोळ्यांमध्ये मात्र कपटाचं विष अगदी स्पष्ट दिसत होतं. आणि अखेर तो क्षण आला. ज्याची भीती होती तेच घडलं. खानाने महाराजांना आलिंगन दिलं आणि त्याच क्षणी त्याने महाराजांची मान आपल्या पोलादी मिठीत दाबून दुसऱ्या हाताने पाठीत कट्यारीचा वार केला. दगा, हा होता उघड विश्वासघात. पण महाराज तयार होते. खानाच्या कटारीचा वार त्यांच्या चिलखतावर आदळला आणि कर्रर असा आवाज झाला.
तो वार फुकट गेला आणि पुढच्याच क्षणी महाराजांनी वाऱ्याच्या वेगाने आपल्या हातातील वाघनखं खानाच्या पोटात घुसवली आणि त्याचा कोथळाच बाहेर काढला. एका क्षणात सगळा डाव फिरला होता. खानाचा अंत होताच शामियान्यात एकच गोंधळ उडाला. पण हा गोंधळ नव्हता, ही होती स्वराज्याच्या विजयाची नांदी. आता वेळ आली होती ठरलेला संकेत देण्याची. आणि प्रतापगडावरून तोफेचा तो प्रचंड आवाज झाला, तोच संकेत होता. आणि तो आवाज ऐकताच जंगलातल्या झाडाझुडपांमधून, दऱ्याखोऱ्यांमधून मराठ्यांचं सैन्य हर हर महादेव अशी गर्जना करत खानाच्या काफिल सैन्यावर तुटून पडलं. त्यांची अक्षरशः दाणादाण उडाली. कुणाला पळायला वाटही सापडत नव्हती. हा फक्त एका सरदारांचा पराभव नव्हता. शिवाजी महाराजांनी आदिलशाहीच्या सर्वात ताकदवान, सर्वात क्रूर सरदाराला धूळ चारली. आणि या एका विजयाने शिवाजी महाराजांचं नाव फक्त दख्खनमध्ये नाही तर संपूर्ण हिंदुस्थानात मोठ्या आदराने घेतलं जाऊ लागलं. आणि मग काय, या विजयाचे पोवाडे रचले गेले. शाहिरांच्या डफावर महाराजांच्या पराक्रमाची गाथा गायली जाऊ लागली. आणि सह्याद्रीच्या दऱ्याखोऱ्या जय भवानी जय शिवाजीच्या नादाने दुमदुमून गेल्या. ही फक्त एका लढाईची गोष्ट नाही, ही आहे धैर्याची, बुद्धीची आणि संकटातही हार न मानण्याच्या वृत्तीची. हा एक असा अजरामर धडा आहे जो पिढ्यानपिढ्या आपल्याला प्रेरणा देत राहील. आणि खरं तर हीच तर ती गोष्ट आहे जी आपण सगळ्यांनी लहानपणी ऐकली आहे. आठवतंय? शाळेचा वर्ग, ते लाकडी बेंच, आपल्या शिक्षकांचा तो आवाज, इतिहासाच्या पुस्तकाचा तो एक वेगळाच वास. आणि ही गोष्ट ऐकताना आपल्या सगळ्यांच्या मनात शिवाजी महाराजांबद्दल दाटून आलेला तो अभिमान. तुम्हालाही आठवतात का ते शाळेचे दिवस, तो वर्ग, ते शिक्षक आणि आपल्या सगळ्यांच्या मनात शौर्याची पहिली ठिणगी पेटवणारा हा अजरामर धडा?